ओके ओके गुड मॉर्निंग ऑल. आज आपण टेस्ट एनजीला सुरुवात करणार आहेत. आणि टेस्ट एनजी काय आहे तर टेस्ट एनजी एक टेस्ट केस डिझाईन टूल आहे, ज्याचा यूज करून आपण टेस्ट केसला डिझाईन करतो, आपल्या कोडला डिझाईन करण्याचं काम करतो. आणि टेस्ट एनजीचा यूज करण्यासाठी आपल्याला मेवन प्रोजेक्टची गरज असते. मेवन प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा तर फाईलमध्ये जाऊन न्यू फाईल घ्यायची, त्यानंतर प्रोजेक्ट आणि मेवनला एक्सपांड करून मेवन प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे, क्लिक करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर इथे क्रिएट अ सिंपल प्रोजेक्ट हा जो चेक बॉक्स आहे तो चेक करायचा आहे आणि नेक्स्ट इथे आपल्याला प्रोजेक्टला नाव द्यायचं आहे, आपल्या मेवन प्रोजेक्टचं नाव. इथे ग्रुप आयडी आणि आर्टिफॅक्ट आयडी देणं गरजेचं असतं. तर इथे मी टेस्ट एनजी प्रोजेक्ट असं काहीतरी नाव देतोय आणि सेम नाव मी आर्टिफॅक्ट आयडीला पण देतोय आणि फिनिश म्हणतोय. तर इथे आपला टेस्ट एनजी प्रोजेक्ट बिल्ड होतोय 75%, 100%. आणि इथे टेस्ट एनजीचा हा आपला प्रोजेक्ट आहे तो क्रिएट झालाय, ज्यामध्ये एक form.xml नावाची एक फाईल आहे, जिच्यामध्ये आपण काय करतो तर ज्या डिपेंडन्सीज असतात. प्रिव्हियसली आपण काय करायचो तर आपण जार फाइल्स ऍड करायचो. जार फाइल्स कशा ऍड करायचो तर राईट क्लिक करून आपण बिल्ड पार्टला जायचो आणि कन्फिगर बिल्ड पाथ म्हणून एक ऑप्शन होतं, त्याला चूज केल्याच्या नंतर आपण इथे क्लास पाथच्या अंडर आपण या सर्व जार फाइल्स ऍड करायचो. बट आता आपल्याला ते जार फाइल्स ऍड करणं म्हणजे ते ऍड करायची गरज नाहीये. आता आपण काय करू तर डिपेंडन्सीज ऍड करायचे असतात form.xml फाईलमध्ये. आणि या डिपेंडन्सीज आपण कुठून ऍड करतो तर मेवन MVN रिपॉझिटरी नावाची एक वेबसाईट आहे, MVN रिपॉझिटरी. तर इथून आपण त्या डिपेंडन्सीज फाइंड आउट करून आपण त्यांचं जे पर्टिक्युलर व्हर्जन आहे ते आपण तिथे form.xml मध्ये ऍड करत असतो. तर आपल्याला कुठकुठल्या डिपेंडन्सीज लागणार आहेत तर आपल्याला सेलेनियम वेब ड्रायव्हरची डिपेंडन्सी लागणार आहे. तर मी इथे सर्च करतोय सेलेनियम. सेलेनियम जावाची ही डिपेंडन्सी आपल्याला इथे भेटली आहे, तर हिला क्लिक करायचंय. त्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे तो मेवनचा प्रोजेक्ट आहे, बट त्याआधी आपल्याला इथे व्हर्जन दिसतंय तुम्हाला डिफरंट व्हर्जन्स. तर एक असं व्हर्जन चूज करायचे जे स्टेबल व्हर्जन आहे, जे मोस्ट यूज झालेलं व्हर्जन आहे. तर मी 4.10.0 हे जे व्हर्जन आहे याचे युसेजेस 63 आहेत, तर याला मी सिलेक्ट करतोय. आणि इथे आपल्याला आपला जो प्रोजेक्ट आहे तो मेवन प्रोजेक्ट असल्या कारणानं काय करायचंय तर मेवनची जी ही डिपेंडन्सी आहे तर ही आपण काय करणार कॉपी करणार आणि इकडे form.xml फाईलमध्ये आपल्याला एक टॅग ऍड करणं गरजेचं असतं मल्टिपल डिपेंडन्सीज ऍड करण्यासाठी. तर तो टॅग आहे डिपेंडन्सीज नावाचा टॅग. या डिपेंडन्सीज टॅगच्या आतमध्ये आपल्याला आपली जी सेलेनियमची डिपेंडन्सी सेलेनियम जावाची जी डिपेंडन्सी ती ऍड करायची आहे. याच्यामध्ये 3 पार्ट आहे, ते ग्रुप आयडी आहे, जी एक आर्टिफॅक्ट आयडी आहे आणि एक त्याचं व्हर्जन आहे. तर आपण ग्रुप आयडी काय असतं तर त्या याचं नाव असतं org selenium hq.selenium. तर त्या कंपनीचं नाव असतं ग्रुप आयडी म्हणजे. आर्टिफॅक्ट आयडी म्हणजे ती जी डिपेंडन्सी आहे ती कोणासाठी तयार केली आहे आणि ती कशासोबत आपण यूज करू शकतो. सेलेनियम आणि जावासाठी ती आपण यूज करू शकतो मेवन प्रोजेक्टसाठी. आणि तिचं व्हर्जन कुठलं आहे तर 4.10.0 हे तिचं व्हर्जन.
त्यानंतर नेक्स्ट जी डिपेंडन्सी आपल्याला हवी आहे तर ती कुठली आहे? टेस्ट एनजीची डिपेंडन्सी आपल्याला पाहिजे. तर मी इथे टेस्ट एनजी सर्च करतोय आणि ही टेस्ट एनजीची डिपेंडन्सी आपल्याला इथे भेटली आहे. हिचं लेटेस्ट जे व्हर्जन आहे, मोस्ट युजेबल व्हर्जन, ते हे घेऊयात आपण 425 7.7.1 आणि इथं आपल्याला मेवन प्रोजेक्टची डिपेंडन्सी घ्यायची आहे. जर आपला प्रोजेक्ट ग्रेडलचा असता तर आपण ग्रेडलची डिपेंडन्सी घेतली असती. कोटलिनचा असता ग्रेडल कोटलिनचा तर कोटलिनची घेतली असती. बट आपला प्रोजेक्ट मेवनचा प्रोजेक्ट असल्याने आपण ही डिपेंडन्सी इथून कॉपी करून इकडे पुट करणार आहेत. ही टेस्ट एनजीची डिपेंडन्सी. त्यानंतर अजून कुठली डिपेंडन्सी हवी आहे आपल्याला? तर सेलेनियम वेब ड्रायव्हर ही डिपेंडन्सी, सेलेनियम वेब ड्रायव्हर मॅनेजर ही डिपेंडन्सी एक आपण ऍड करूयात. वेब ड्रायव्हर मॅनेजरची हिचं जे स्टेबल व्हर्जन आहे ते आपण इथून घेऊयात 5.5.3 किंवा 5.3.0 हे घेऊयात. हे घेऊयात आपण 5.3.2. याची डिपेंडन्सी कॉपी करू याची आणि form.xml मध्ये आपण पेस्ट करायची इथे. त्यानंतर ही जी form.xml फाईल आहे हिला आपण फॉर्मॅट करून घेण्यासाठी काय करणार? तर कंट्रोल शिफ्ट आणि F प्रेस करायचे. तर हे फॉर्मॅट झाले एका सिस्टमॅटिक वे मध्ये, ते हे झाले आणि इथे आपल्याला कंट्रोल सेव्ह बनायचे. इथे बिल्डिंग होते, या सर्व डिपेंडन्सीज बिल्ड होत आहेत 80%. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला लायब्ररीज ऍड करायची. लायब्ररी कुणाची ऍड करायची? तर टेस्ट एनजीची लायब्ररी आपल्याला इथे ऍड करायची. इथे मेवनच्या डिपेंडन्सी सर्व ऍड झाल्या आहेत आणि त्या या मेवन डिपेंडन्सीज फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर इथे जावाच्या सर्व लायब्ररीज आहेत, JRE च्या लायब्ररी. त्यानंतर एक आपल्याला फीचर्स इथे यूज करायचा आहे, कुठला? तर टेस्ट एनजीचा. तर टेस्ट एनजीचं फीचर यूज करण्यासाठी आपल्याला त्याला ऍड करणं गरजेचं असतं. ते कसं ऍड करणार आपण? तर राईट क्लिक करायचंय, बिल्ड पाथ मध्ये जाऊन कॉन्फिगर बिल्ड पाथ, आणि यावेळी आपल्याला काय करायचंय तर लायब्ररीज वर क्लिक करून ऍड लायब्ररी म्हणायचे. ऍड लायब्ररी नावाचं एक इथे बटन दिसतंय, तर त्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे टेस्ट एनजीला आपल्याला सिलेक्ट करायचे, नेक्स्ट करायचे आणि फिनिश करायचे. तर ती टेस्ट एनजीची लायब्ररी जी आहे ती इथे ऍड झाली. तिच्या आतमध्ये या सर्व त्याच्या फाइल्स आणि इथे अप्लाय अँड क्लोज झाल्याच्या नंतर आपण इथे चेक करू शकतो की त्या टेस्ट एनजीची लायब्ररी जी आहे ती ऍड झाली आहे का? तर इथे टेस्ट एनजीचं फोल्डर प्रिव्हियसली नव्हतं, ते इथे ऍड झाले. म्हणजे या प्रोजेक्टला, हा प्रोजेक्ट आता टेस्ट एनजीचा कोड लिहिण्यासाठी कॅपेबल आहे किंवा पात्र झालाय. तर आता आपण काय करणार? आता आपण ऍक्च्युअल टेस्ट एनजीचे फीचर्स यूज करायला सुरुवात करू शकतो. तर इथे डिफरंट पॅकेजेस आहेत. कुठकुठले पॅकेजेस आहेत? src/main java, src main resources, src test java आणि src test resources. तर आता तरी मी सर्वांचं यूज नाही करणार, फक्त टेस्ट src टेस्ट जावाचा यूज करणार आहे.
तर SRC टेस्ट जावाच्या आतमध्ये एक मी पॅकेज इथे क्रिएट करतोय, com डॉट टेस्ट ng डॉट टेस्ट. तर हे एक पॅकेज मी इथे क्रिएट करतोय. याच्या आतमध्ये आपण डिफरंट क्लासेस क्रिएट करणार. तर फर्स्ट आता आपल्याला काय करायचंय, आपण प्रिव्हियसली कसं करत होतो, पॅकेजमध्ये राईट क्लिक केल्याच्या नंतर न्यू आणि क्लास घेत होतो. बट आपल्याला आता क्लास घेण्याची गरज नाहीये. क्लास घ्यायचा आहे, पण आपल्याला तो टेस्ट इंजिनचा क्लास घ्यायचा आहे. टेस्ट इंजिनचा क्लास घेण्यासाठी काय करायचंय, तर राईट क्लिक करायचंय. टेस्ट इंजी एक ऑप्शन इथं दिसतंय तुम्हाला, तर तिथे क्लिक करायचंय आणि क्रिएट टेस्ट इंजी क्लास असं म्हणायचंय, क्रिएट टेस्ट इंजी क्लास. आणि इथे आपल्याला क्लासचं नाव द्यायचंय. तर मी इथे क्लासचं नाव देतोय अनोटेशन्स नावाचा एक क्लास मी इथे क्रिएट करतोय, ज्यामध्ये मी काही अनोटेशन्स इथून चूज करणार आणि जे अनोटेशन्स मी चूज करणार ते सर्व तिथे इथे आपल्याला यूज करता येणार आपल्या क्लासमध्ये. तर बिफोर मेथड, बिफोर क्लास, बिफोर टेस्ट, बिफोर सूट. तर बिफोर मेथड, बिफोर क्लास, बिफोर टेस्ट, बिफोर सूट, आफ्टर मेथड, आफ्टर क्लास, आफ्टर टेस्ट आणि आफ्टर सूट हे सर्व अनोटेशन्स मी इथून सिलेक्ट केलेत. डेटा प्रोव्हायडरचा आपण यूज नंतर पाहणार आहे. तर इथे सर्व मेथड्स आपल्या क्रिएट झाल्यात आणि टेस्ट अनोटेशन तिथे नव्हतं, बट इथे टेस्ट अनोटेशन साठी एक मेथड क्रिएट झाली आहे. अनोटेशनचा यूज आपण डिफरंट याच्यासाठी करत असतो, डिफरंट ऑप्शन साठी. तर याचा जर सिक्वेन्स पाहायचा म्हटला तर याचा सिक्वेन्स कसा आहे, तर तो आपण पाहून घेऊ. स्टार्टिंगला जे एक्झिक्यूट होतं, म्हणजे ऑल अनोटेशन्स पैकी बिफोर सूट नावाचं अनोटेशन आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा एक्झिक्यूट होतं. हे सगळ्यात आधी रन होणार, एक्झिक्यूट होणार. त्यानंतर बिफोर क्लास नावाचं अनोटेशन एक्झिक्यूट होतं सेकंड नंबरला. त्यानंतर बिफोर टेस्ट नावाचं अनोटेशन एक्झिक्यूट होतं. बिफोर टेस्ट झाल्याच्या नंतर टेस्ट नावाचं अनोटेशन एक काम करू, आपण डायरेक्टली त्यांचं यूज करून पाहू. तर आपण या प्रत्येक टेस्ट अनोटेशन साठी एक कोड लिहू, सिसो कोड. सिसो मध्ये आपण त्या अनोटेशनचं नाव देऊ, टेस्ट अनोटेशन. कॉपी पेस्ट बिफोर मेथड annotation. After method, before class, after class, before test, after test.
बिफोर सूट, शेवटी आफ्टर सूट. ठीक आहे. यांना रन करून पाहू. हे ज्या सिक्वेन्सने एक्झिक्यूट होतील तो सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळेल कन्सोल वरती. सेव्ह. आता आपण काय करणार, तर रन ॲज करणार. रन ॲज केल्याच्या नंतर प्रिव्हियसली इथे काय ऑप्शन यायचं, प्रिव्हियसली आपण रन ॲज जावा ऍप्लिकेशन नावाचं एक ऑप्शन यायचं, त्याला क्लिक करायचं. बट इथं टेस्ट एनजीचा क्लास असल्या कारणाने काय होतंय, तर रन ॲज केल्याच्या नंतर टेस्ट एनजी टेस्ट नावाचं ऑप्शन आपल्याला दिसतंय. तर टेस्ट एनजी टेस्टला आपल्याला रन करायचंय. ओके. तर इथे आपण कन्सोलवर पाहू शकतो. इथे एकच मेथड आहे. मेथडला कुठल्या मेथडला कन्सिडर केलं जातं, तर टेस्ट अनोटेशनच्या आतमध्ये जी एक मेथड असते तीच फक्त एकच मेथड आहे असं कन्सिडर केलं जातं. बाकीची जी अनोटेशन्स आहेत हे त्या टेस्ट मेथडला बिल्ड करण्यासाठी, त्या टेस्ट मेथडला आपल्याला सपोर्टिव्ह अनोटेशन्स म्हणून काम करतात. हे बिफोर मेथड आहे, आफ्टर मेथड आहे, बिफोर क्लास, आफ्टर क्लास, हे बाकीचे जे अनोटेशन्स आहेत हे या टेस्ट मेथडला डिफरंट फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आणि या क्लासमध्ये अनोटेशन्स क्लासमध्ये एकच मेथड आहे, कुठली, तर टेस्ट अनोटेशनच्या आतमध्ये जी एफ नावाची मेथड आहे ती एकच मेथड असल्या कारणाने काय आलंय, एक मेथड इथे पास झाली आहे आणि ती एकच मेथड इथे डिस्प्ले होते की एक मेथड इथे पास झाली. इथे पण पाहू शकतो आपण टेस्ट रन 1 आणि टेस्ट पासेस 1. फेल्युअर झालाय का, फेल्युअर 0 आणि स्किप 0. स्किप नाही झाली कुठली मेथड आणि फेल पण नाही झाली. त्यानंतर आता याचा सिक्वेन्स पाहतो आपण. तर सगळ्यात पहिल्यांदी बिफोर सूट नावाचं अनोटेशन एक्झिक्यूट होत असतं. या ऑल अनोटेशन्स पैकी बिफोर सूट नावाचं अनोटेशन एक्झिक्यूट होतं. त्यानंतर जे अनोटेशन एक्झिक्यूट होतं ते बिफोर टेस्ट, त्यानंतर बिफोर क्लास, बिफोर मेथड आणि टेस्ट आफ्टर मेथड, हे जे दोन अनोटेशन्स आहेत हे प्रत्येक टेस्ट अनोटेशन साठी एक्झिक्यूट होत असतात. जर माझ्याकडं मल्टिपल म्हणजे दोन टेस्ट अनोटेशन्स असतील तर हे बिफोर मेथड अनोटेशन आणि आफ्टर मेथड अनोटेशन पहिल्या टेस्ट अनोटेशन साठी एक्झिक्यूट होणार एकदा, आणि परत बिफोर मेथड, परत सेकंड टेस्ट अनोटेशन आणि थर्ड सेकंड आफ्टर मेथड अनोटेशन असं यूज होणार, ते आपण पाहू. पण बिफोर मेथडच्या नंतर टेस्ट अनोटेशन म्हणजे जी ऍक्च्युअल जी मेथड असते ती एक्झिक्यूट होते. त्यानंतर आफ्टर मेथड, त्यानंतर आफ्टर क्लास, आफ्टर टेस्ट आणि आफ्टर सूट. शेवटी एकदम शेवटी कुठलं, तर आफ्टर सूट. जे सगळ्यात पहिल्यांदा एक्झिक्यूट झाले ते सगळ्यात शेवटी एक्झिक्यूट होणार. म्हणजे बिफोर सूट साठी आफ्टर सूट, बिफोर टेस्ट साठी आफ्टर टेस्ट, बिफोर क्लास साठी आफ्टर क्लास, आफ्टर क्लास आणि बिफोर मेथड च्या नंतर आफ्टर मेथड, आणि एकदम मिडल ला कोण होतं, तर टेस्ट अनोटेशन एक्झिक्यूट होत असतं. त्यानंतर आता मी अजून एक इथे मेथड ऍड करते, टेस्ट मेथड. आता मी इथे ही मेथड नेम सेम नसायला पाहिजे, तर याला मी नाव देतोय मेथड 1 आणि तिला मी नाव देतोय मेथड 2. टेस्ट 1, टेस्ट 2. सेव्ह करतोय, परत एकदा मी एक्झिक्यूट करतोय, रन ॲज टेस्ट एनजी टेस्ट. ओके. तर इथे आता दोन मेथड आपण ऍड केलेत.
म्हणजे ही पहिली मेथड आहे आणि ही सेकंड मेथड आहे. त्यामुळे काय आलंय, आता यावेळेस 2 मेथड येतात आणि पास, दोन्ही पण मेथड पास झाल्यात. त्यानंतर इथे आपण जर पाहिलं कन्सोलवर, तर इथे आपण पाहू शकतो मी सांगितलं होतं बिफोर मेथड अनोटेशन आणि आफ्टर मेथड अनोटेशन प्रत्येक टेस्ट मेथड साठी एकदा एक्झिक्यूट होतं. बाकीची जी अनोटेशन असतात ते सिंगल सिंगल म्हणजे एकदाच एक्झिक्यूट होतात. फक्त बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड हे जे दोन अनोटेशन आहेत हे टेस्ट मेथड करता प्रत्येक वेळी एक्झिक्यूट होतात. जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या वेळेस बिफोर मेथड आणि आफ्टर मेथड अनोटेशन एक्झिक्यूट होणार. इथे पहिल्या मेथड करता बिफोर मेथड बिफोर मेथड अनोटेशन एक्झिक्यूट झाले आणि आफ्टर मेथड अनोटेशन ती मेथड एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर आफ्टर मेथड अनोटेशन यूज झाले. त्यानंतर इथे सेकंड मेथड करता बिफोर मेथड अनोटेशन एक्झिक्यूट झाले, ती मेथड एक्झिक्यूट झाली आणि आफ्टर मेथड अनोटेशन एक्झिक्यूट झाले. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर या दोन मेथड एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर त्यानंतर आफ्टर क्लास, आफ्टर टेस्ट आणि आफ्टर सूट नावाचं अनोटेशन इथे एक्झिक्यूट होत असतं. तर यांचा सिक्वेन्स समजलाय का तुम्हाला तोरणा अभिलाषा? येस. ओके. हो सर. ओके, सिक्वेन्स महत्वाचा आहे कारण आपण त्यांना यूज करत असतो. आपल्याला सिक्वेन्स यूज करणं जमलं पाहिजे. सिक्वेन्स लक्षात आला पाहिजे कसं यूज होतोय त्याचा. सर बिफोर सूट आणि आफ्टर सूट आपण यूज करतो का प्रॅक्टिकल लाईफ मध्ये? बिफोर सूट आणि आफ्टर सूट. हा. ओके, हे जे असतात ना हे जेव्हा फ्रेमवर्कचा पार्ट येतो तेव्हा त्यामध्ये यूज होतात ते डायरेक्टली. याचा यूज करतो आपण पण फ्रेमवर्क मध्ये. आपण ते पाहणार आहे नंतर कुठं कसं यूज करायचं त्याचा. हे समजलं असेल तर आपण आता डिफरंट ऍट्रिब्यूट्स पाहणार आहे तर टेस्ट चे. तर मी अजून एक नवीन क्लास क्रिएट करतोय या पॅकेज मध्ये. न्यू क्लास ऍट्रिब्यूट्स नावाचा क्लास घेतोय मी इथं. फिनिश. ज्यामध्ये काय करू आपण डिफरंट मेथड्स लिहूयात. फर्स्ट मेथड, सेकंड मेथड, पब्लिक वाईड. तर ए नावाची मेथड लिहितोय मी इथं. ए नावाची मेथड ज्यामध्ये ओके मेन मेथड का आली इथं. अच्छा, आपण क्लास क्रिएट केल्यामुळे ते झालंय. ठीक आहे. ए मेथड मी ते क्रिएट केली आहे ज्यामध्ये मी लिहितोय मेथड ए. त्यानंतर @टेस्ट असं जर आपण पुट केलं आणि कंट्रोल स्पेस प्रेस केल्याच्या नंतर टेस्ट असं आपण घेऊ शकतो डायरेक्ट. आणि त्याच्यानंतर पब्लिक वाईड मेथड लिहू शकतो आपण. पब्लिक वाईड बी नावाची मेथड घेतोय मी.
यामध्ये सिसो मध्ये लिहितो मेथड बी त्यानंतर मी अजून 2-3 मेथड ऍड करतोय बी मेथड सी मेथड डी आणि मेथड ई सेव्ह केलाय. यांचा जर सिक्वेन्स पाहायचं म्हटलं तर काय होईल तर मेथड ए फर्स्ट एक्झिक्यूट होईल, मेथड बी नंतर सी, मेथड डी आणि मेथड ई एक्झिक्यूट होईल. तर यांना आपण डायरेक्टली रन करू शकतो, इथून पण रन करू शकतो आपण. रन ऑलचं बटन आले तर रन ऑल केल्याच्या नंतर सगळ्या मेथड काय होणार रन होणार. आणि मेथडचा सिक्वेन्स कसा झालाय तर ABCDE या सिक्वेन्सने त्या एक्झिक्यूट झाल्यात. मी जरी ही ए मेथड एकदम शेवटी पुट केली, इथे पुट केली, तरी पण तिचा सिक्वेन्स चेंज होणार नाही. मी बी ला पण काय करतोय तर इथून कट करतोय आणि इथे पुट करतोय मध्ये. तुम्हाला असं वाटायला नको की सी मेथड पहिल्यांदा लिहिली आहे म्हणून सी आधी एक्झिक्यूट होणार, नंतर डी, नंतर बी, ई, नंतर ए, असं नाही होणार. तर इथे मेथड एक्झिक्यूट होण्याचा जो सिक्वेन्स असतो तो अल्फाबेटिकल असतो. म्हणजे त्या टेस्ट मेथडचे जे नाव असतं त्या टेस्ट मेथडचं नाव ज्या अल्फाबेटने सुरुवात होते आणि अल्फाबेट कुठपासून सुरुवात होतं तर ए पासून. म्हणजे ए पासून चेक केलं जातं की ए नावाची मेथड आहे का, बी नावाची मेथड आहे का, सी नावाची मेथड आहे का, डी नावाची मेथड आहे का. तर त्या सिक्वेन्सनेच या टेस्ट मेथड काय होणार एक्झिक्यूट होणार. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार त्या मेथड असतात, जेवढ्या काही मेथड असतील आपल्या क्लासमध्ये त्या सगळ्या एक्झिक्यूट होणार. तर इथे चेक केलं, तो चेक करेल तेव्हा त्याला ए या लेटरने सुरुवात होणारी, ए या कॅरेक्टरने सुरुवात होणारी मेथड इथे सापडेल आणि तो ही मेथड आधी एक्झिक्यूट करेल. परत मी सेव्ह करतोय आणि रन करतोय तरी पण त्यांचा सिक्वेन्स सेमच येणार ABCDE. ओके, इथे पण पाहू शकतो आपण मेथड ए आधी एक्झिक्यूट झाली, नंतर बी, सॉरी इथे आपण चेंज नाही केलं, मेथड सी करायला पाहिजे, सी मेथड डी, त्यानंतर मेथड बी आहे ऑलरेडी, मेथड ई आणि मेथड ए. राईट क्लिक, रन ॲज टेस्ट एनजी टेस्ट. इथे पाहू शकता तुम्ही, इथे सिक्वेन्स तर तुम्हाला दिसतोयच आहे ABCDE अशा सिक्वेन्स नुसार त्या एक्झिक्यूट झाल्यात. आणि इथे पण पाहू शकतो आपण मेथड ABCDE, इथे त्या क्लासेस पॅकेजचं नाव, क्लास नेम आणि मेथड नेम जे सिक्वेन्सने त्या एक्झिक्यूट झाल्यात. समजा आपल्याला या मेथड्स आहेत या आपल्याला आपल्या पद्धतीनं एक्झिक्यूट करायचे, आपल्याला जशा एक्झिक्यूट व्हायला वाटतंय की आपल्याला या सिक्वेन्सने त्या एक्झिक्यूट व्हायला वाटतंय, तर त्या सिक्वेन्सने आपण त्यांना एक्झिक्यूट करू शकतो. समजा मला वाटतंय की ई मेथड जी आहे ती सगळ्यांच्या आधी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, तर आपण इथे एक प्रायोरिटी नावाचं ऍट्रिब्यूट असतं, प्रायोरिटी नावाचं ऍट्रिब्यूट ते इथे यूज करू शकतो. म्हणजे 0 नंबरची जी किंवा निगेटिव्ह प्रायोरिटी निगेटिव्ह पण असू शकते. समजा मी जर म्हटलं की निगेटिव्ह 5 ही काय झाली माझ्या टेस्ट मेथडची प्रायोरिटी झाली. म्हणजे ही मेथड काय होईल सगळ्यात आधी एक्झिक्यूट होईल. तर मी आता परत रन करतोय, तर लक्ष द्या की कुठली मेथड आधी एक्झिक्यूट होते, तर ई मेथड आधी एक्झिक्यूट झाली. कारण का तर तिची प्रायोरिटी जी आहे सगळ्यात लोवेस्ट प्रायोरिटी आहे, तिची प्रायोरिटी सगळ्यात लोवेस्ट आहे. आपण इथे पाहतो काय असतं -5, त्यानंतर -4, -3, -2, -1, नंतर 0 येतं आणि 0 आल्याच्या नंतर परत पॉझिटिव्ह नंबरला सुरुवात होते 1, 2, 3, 4, 5. म्हणजे
याची प्रायोरिटी काय आहे, सगळ्यात लो प्रायोरिटी आहे, 0 पेक्षा पण लो आहे कारण तो निगेटिव्ह आहे. त्यानंतर 0.4 ची प्रायोरिटी ह्या 0.5 पेक्षा थोडी जास्त आहे कारण तो उजव्या साईडला आहे, -5 च्या उजव्या साईडला. म्हणजे त्यानंतर -3 ची प्रायोरिटी -4 पेक्षा जास्त, -2 ची प्रायोरिटी -1 पेक्षा जास्त, 0 ची प्रायोरिटी -1 पेक्षा जास्त, या 1 ची प्रायोरिटी ऑब्व्हियसली 0 पेक्षा जास्त, आणि या 5 ची प्रायोरिटी सगळ्यात जास्त. म्हणजे इथे जे एक्झिक्युशन होणार आहे मेथडचं एक्झिक्युशन ते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह या सिक्वेन्सने होत असतं. म्हणजे ज्याची प्रायोरिटी सगळ्यात लो, आता याच्यामध्ये सगळ्यात लो प्रायोरिटी कुणाची, -5 ची, त्यानंतर 0, नंतर 5, असं या प्रकारे इकडून आपण इकडे जाणार. मायनस. त्यानंतर मला काय करायचंय, ई मेथडच्या नंतर मला वाटतंय की डी मेथड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. तर मी काय करत, प्रायोरिटी देईल. प्रायोरिटी समजा मला प्रायोरिटी द्यायची -3 प्रायोरिटी मी देतोय. त्यानंतर मला कुठली मेथड एक्झिक्यूट व्हावी वाटते, तर सी मेथड एक्झिक्यूट व्हावी वाटते. तर इथे ब्रॅकेटमध्ये मी काय करेल, प्रायोरिटी नावाचा ऍट्रिब्यूट यूज करेल आणि याला मी 0 प्रायोरिटी देऊन टाकतो. त्यानंतर मी बी ला प्रायोरिटी देणार आहे. बी ला प्रायोरिटी देतोय मी 2 प्रायोरिटी देतोय किंवा 3 प्रायोरिटी देतोय. ती +3 आहे, -3 नाही आहे. -3 आपण याला दिली आहे. आणि इथे ए मेथडला मी प्रायोरिटी देणार आहे, तर याला मी 5 प्रायोरिटी देतोय. तर तुम्ही मला सांगा आता कुठली मेथड पहिल्यांदा एक्झिक्यूट होईल आणि त्यांचा सिक्वेन्स कुठला असेल, कसा असेल. हॅलो. ई मेथड स्टार्टिंगला एक्झिक्यूट होईल, राईट, कारण त्याची प्रायोरिटी -5 आहे. -5 प्रायोरिटीच्या नंतर हायर प्रायोरिटी कुणाची आहे -5 पेक्षा, तर -3 ची प्रायोरिटी. -3. म्हणजे ई झाल्याच्या नंतर डी मेथड एक्झिक्यूट होईल, डी झाल्याच्या नंतर सी मेथड एक्झिक्यूट होईल कारण 0 ची प्रायोरिटी जास्त आहे -3 पेक्षा. त्यानंतर बी मेथड, त्यानंतर ए मेथड. म्हणजे आपण जर सिक्वेन्स जर पाहिला त्यांचा कसा होईल, ई मेथड आधी एक्झिक्यूट होईल, ई च्या नंतर डी मेथड एक्झिक्यूट होईल, डी च्या नंतर सी मेथड एक्झिक्यूट होईल, सी च्या नंतर बी मेथड एक्झिक्यूट होईल आणि बी च्या नंतर ए मेथड एक्झिक्यूट होईल. तर ई डी सी बी ए या सिक्वेन्सने आपल्या मेथड्स काय होते, एक्झिक्यूट होते. आपण चेक करून पाहूत. ई डी सी बी ए या सिक्वेन्सने त्या मेथड काय झाल्यात, एक्झिक्यूट झाल्यात. समजले तुम्हाला प्रायोरिटी ऍट्रिब्यूट? हो सर. ओके. नेक्स्ट ऍट्रिब्यूट पाहूत आपण, डिस्क्रिप्शन नावाचं. आपण इथे मल्टिपल ऍट्रिब्यूट्स ऍड करू शकतो एका ब्रॅकेट मध्ये, फक्त आपल्याला त्यांना सेपरेट करायचं असतं कोमा देऊन. तर इथे डिस्क्रिप्शन नावाचं ऍट्रिब्यूट हे काय करतं, डिस्क्राईब करतं. डिस्क्राईब कसं करतं, तर एक मेसेज आपण प्रोव्हाइड करू शकतो डिस्क्रिप्शन मध्ये. म्हणजे या मेथडचा यूज, समजा एखादी मेथड असेल जी काय करत असेल, आपल्या क्रोम ब्राउझरला ओपन करायचं काम करत असेल, तर आपण काय करू शकतो, तिला नाव देऊ शकतो, डिस्क्राईब करू शकतो. कसं, तर ओपनिंग दिस मेथड इज ओपनिंग क्रोम ब्राउझर, दिस मेथड इज ओपनिंग क्रोम ब्राउझर, असं आपण तिला म्हणू शकतो की ती मेथड क्रोम ब्राउझरला ओपन करणार आहे. तर मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये मेथड सी असं एक डिस्क्रिप्शन देतोय, मेथड सी. त्यानंतर इथे मी
सगळ्यांना ऍड करतोय डिस्क्रिप्शन. मेथड सी झाल्याच्या नंतर मेथड डी, मेथड बी, मेथड ई आणि मेथड ए. राईट क्लिक, रन ॲज टेस्ट टेस्ट. डिस्क्रिप्शन आपल्याला कुठं बघायला भेटतं तर कन्सोलवर बघायला भेटतं. मेथड सी, मेथड डी, मेथड ई, मेथड बी, मेथड ए. तर डिस्क्रिप्शन आपल्याला इथे बघायला भेटतं. त्यानंतर आपण टेस्ट इंजिनचे यूज काय आहेत ते आपण इथे पाहतोय. तर टेस्ट इंजिनचा अजून एक यूज आहे, तर तो आपल्याला टेस्ट इंजिन आपल्याला काय करतो तर एक रिपोर्ट जनरेशनचं काम पण टेस्ट इंजिन जो टूल आहे तो करत असतो. तो कसा करतो तर जेव्हा आपण एखादी मेथड एक्झिक्यूट करतो किंवा एखादा क्लास एक्झिक्यूट करतो, त्या क्लासमध्ये असणाऱ्या ज्या मेथड्स येतात, त्या मेथड पास झाल्यात की फेल झाल्यात, हे सगळं त्या इनबिल्ट रिपोर्टवर आपल्याला दिसतं. तर तो रिपोर्ट कसा पाहायचा, कुठे पाहायचा, तर राईट क्लिक करायचं, रिफ्रेश करायचं आपल्या प्रोजेक्टला. रिफ्रेश केल्याच्या नंतर टेस्ट आउटपुट नावाचं एक फोल्डर इथे क्रिएट होतं. जेव्हा आपण फर्स्ट टाइम जेव्हा तो रिफ्रेश करतो प्रोजेक्ट, आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण तो क्लास किंवा त्या मेथड जेव्हा एक्झिक्यूट करतो, तेव्हा त्या इनबिल्ट रिपोर्टमध्ये ते चेंजेस होत असतात. तर या टेस्ट आउटपुट फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला मल्टिपल इथे फाईल्स दिसत आहेत, आणि इथे इमेलेबल रिपोर्ट नावाची इमेलेबल रिपोर्ट डॉट HTML नावाची जी फाईल आहे आणि index.html नावाची जी फाईल आहे, हे काय तर दोन रिपोर्ट आहेत. हे रिपोर्ट ऑटोमॅटिकली टेस्ट इंजिन आपल्याला जनरेट करून देत असतो, आणि हे रिपोर्ट आपण काय करतो शेअर करत असतो, चेक करत असतो की आपल्या मेथड किती फेल झाल्यात, मेथड किती पास झाल्यात. इथे पण आपल्याला समजतं, बट आपल्याला जेव्हा आपल्या टेस्ट लीडला किंवा एखाद्या सिनियर ऑथॉरिटीला आपल्याला दाखवायचं असतं की एवढ्या मेथड मी एक्झिक्यूट केल्या, यापैकी एवढ्या मेथड फेल झाल्या आणि एवढ्या मेथड पास झाल्या. तर हा रिपोर्ट आपण डायरेक्टली एखाद्या ईमेल मध्ये बाइंड करू शकतो, ईमेल मध्ये पुट करून त्या ईमेलला सेंड करून त्या टीम लीडला तो रिपोर्ट सेंड करू शकतो. आपल्याला प्रत्येक वेळी टीम लीडला मीटिंग मध्ये कनेक्ट करून आपली स्क्रीन शेअर करून हे दाखवणं शक्य नसतं. तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, index.html किंवा इमेलेबल रिपोर्ट हा आपल्याला शेअर करावा लागतो. हा आपण जर ओपन केला तर या प्रकारे तो दिसतो. हा झाला इमेलेबल रिपोर्ट. इमेलेबल रिपोर्ट मध्ये आपण किती मेथड एक्झिक्यूट केल्या, किती पास झाल्या, किती स्किप झाल्या, किती फेल झाल्या, किती रिट्राय झाल्या, टाइम किती लागला प्रत्येक सर्व मेथडला एक्झिक्यूट होण्याकरता. एखादे ग्रुप जर असतील आपल्या याच्यामध्ये तर ग्रुप किती एक्झिक्यूट झाले, किती किती इन्क्लूड केले होते, किती एक्सक्लूड केले होते, हे सगळं दाखवतंय. पास झालेल्या टेस्ट, फेल झालेल्या टेस्ट, त्यांची समरी, आणि एखादी मेथड जर फेल झाली तर तिची समरी, ती का फेल झाली ते सगळं इथे या टेस्ट मेथडच्या आतमध्ये इथं आपण पाहू शकतो. ते पण मी दाखवतो तुम्हाला. त्यानंतर सेकंड जो रिपोर्ट आहे तो आहे index.html रिपोर्ट. हा रिपोर्ट पण सेमच असतो, फक्त याच्यामध्ये काही नवीन ऍट्रिब्यूट्स असतात. या प्रकारे तो दिसतो. टेस्ट मेथड, कुठली टेस्ट मेथड होती तर डिफॉल्ट टेस्ट 1 क्लास. ग्रुप होते का नाहीये, टाइम किती लागलाय प्रत्येक मेथडला एक्झिक्यूट होण्याकरता तर तो दाखवतो. मेथडचे नाव, नंबर, कुठल्या सिक्वेन्सने त्या एक्झिक्यूट झाल्यात. त्यानंतर टाइम इन मिली सेकंड्स, रिपोर्टर आउटपुट इग्नोर्ड, काही जर मेथड इग्नोर झाल्या असतील तर त्या मेथड, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, कुठल्या ऑर्डरने त्या एक्झिक्यूट झाल्यात. आणि इथे आपण पाहू शकतो की मेथड कुठकुठल्या आहेत, ABCDE या प्रकारे.
इथे थीम आपण चेंज करू शकतो. ही रेट्रो थीम आहे, ही अल्ट्रा थीम आहे. डिफरंट थीम मध्ये तो पाहू शकतो रिपोर्ट. तर हे दोन रिपोर्ट आपण शेअर करू शकतो, कुणालाही शेअर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे ऍट्रिब्यूट आहे ते इनेबल इक्वल टू हे ऍट्रिब्यूट आपण पाहू. हे जे ऍट्रिब्यूट आहे हे काय करतं, तर एखादी मेथडला आपल्याला फेल करायचं असेल किंवा पास करायचं असेल त्यासाठी मदत करतं. समजा इनेबल्ड नावाचं ऍट्रिब्यूट आहे, याच्यामध्ये आपण दोनच व्हॅल्यू यूज करू शकतो. याला एकतर ट्रू असं आपण पास करू शकतो किंवा फॉल्स. समजा ही मेथड आपल्याला इनेबल ठेवायची नाही, एक्झिक्युशन करता आपल्याला हिला एक्झिक्यूट करायचं नाहीये, तर आपण काय करू शकतो, इनेबल इक्वल टू फॉल्स करू शकतो. समजा या 5 मेथड पैकी या ज्या 2 मेथड्स येतात, ई आणि सी मेथड, यांना मला एक्झिक्यूट होऊ द्यायचं नाहीये, तर मी काय करेल, इनेबल्ड इक्वल टू फॉल्स असं करेल. म्हणजे त्या 2 मेथड काय होतील, डिसेबल होतील, एक्झिक्युशन मध्ये येणार नाहीत त्या मेथड. किती मेथड एक्झिक्यूट झाल्यात, तर DVA, म्हणजे या 2 मेथडची प्रायोरिटी कन्सिडर केली जाणार नाही. हिला सोडून ज्या बाकीच्या टेस्ट मेथड आहेत त्या कन्सिडर केल्या जातील. त्या कशा कन्सिडर केल्या जातील, त्यांची प्रायोरिटी चेक करून. हिची प्रायोरिटी सगळ्यात लो होती, हिच्या नंतर जिची प्रायोरिटी सगळ्यात लो होती ती मेथड आहे -3 प्रायोरिटी असणारी डी मेथड. म्हणजे ती मेथड सगळ्यात आधी एक्झिक्यूट होईल. त्यानंतर हिच्याहून कमी कोणाची प्रायोरिटी होती, तर बी ची प्रायोरिटी होती. त्याच्यानंतर हिच्यानंतर -5 च्या नंतर हिची प्रायोरिटी सगळ्यात लो होती, 0 प्रायोरिटी. बट हिची प्रायोरिटी सगळ्यात लो होती. हिच्यानंतर ही प्रायोरिटी लो होती, बट ही आपण इनेबल इक्वल टू फॉल्स केल्यामुळं हिच्या नंतरची प्रायोरिटी कोणाची आहे, तर हिची प्रायोरिटी बी ची, आणि सगळ्यात हाय प्रायोरिटी कोणाची आहे, तर ए ची. त्यामुळे काय झालं, DBA या सिक्वेन्सने त्या मेथड काय झाल्यात, एक्झिक्यूट झाल्यात. ओके, तर हे ऍट्रिब्यूट आपण यूज करू शकतो. अजून काही ऍट्रिब्यूट आहेत जे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. इथे जर आपण कोमा देऊन हे केलं तर एवढे सगळे ऍट्रिब्यूट्स येतात. एवढे सगळे ऍट्रिब्यूट आहेत. टाइम आउट ऍट्रिब्यूट, टेस्ट नेम, टेस्ट सूट, सक्सेस पर्सेंटेज, त्यानंतर इनोकेशन टाइम आउट, इथे ग्रुप्स नावाचा ऍट्रिब्यूट आहे, expected exception, always run, data provider, depends on group, depends on method, expected exceptions. हे सगळे annotation हे येतं attributes आहेत. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये 1 by 1 करून पाहू. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय का जेवढं काही शिकवलंय मी? हो सर. सर तुम्ही याचा व्हिडिओ Thank you all. Thanks for joining. Have a good day. Bye.